यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा सिनेमा आज रिलीज होतोय। शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या शहरातील थिएटर्सचं बुकिंग केलेलं असून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसतेय। हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर सुद्धा पठाणचे सगळे शो हाऊसफुल झालेत। अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात शो सुरू होत आहेत। पहिल्याच शोला शाहरुख खानच्या फॅन्सनं चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी केली आहे। विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांबाहेर पठाण चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यात आलेले नाहीत। जे पोस्टर्स लावले गेले होते ते काढून टाकण्यात आलेत, मात्र तरी सुद्धा प्रेक्षक चित्रपटांना मोठी गर्दी करतायत। चार दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। नाशिक, पुणे, दिल्ली आणि बिहारमधली। नाशिक आणि पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। चित्रपटगृहांबाहेर सुरक्षा व्यवस्थेमध्ये पठाण या चित्रपटाचे जे शो आहेत ते सुरू आहेत। दिल्लीमध्ये सुद्धा सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती थिएटर्सच्या बाहेर, त्यामुळे शाहरुख खानचे जे फॅन्स आहेत ते मोठी गर्दी करतायत। 4 वर्षांनी शाहरुख खानचा सिनेमा रिलीज होतोय आणि त्यामुळे एसआरके फॅन्समध्ये या पठाण चित्रपटाच्या बाबतीत मोठी उत्सुकता आहे। तर दुसरीकडे बिहारच्या भागलपूर इथल्या चित्रपटगृहामध्ये जो पठाण चित्रपटाचा पोस्टर लावण्यात आलेला होता तो फाडून जाळून टाकण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हे पोस्टर फाडून जाळून टाकलंय। कोल्हापुरातही पठाण चित्रपट ज्या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे त्या सिनेमागृहाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र या सिनेमाला सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत थंड प्रतिसाद मिळतोय। चित्रपटाच्या निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस घेत आहेत। तर सिनेमागृह चालकांनी सुद्धा पोस्टर विना हा सिनेमा प्रदर्शित केलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळुखे आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, पठाण चित्रपटाला जो एकंदरीतच विरोध हिंदुत्ववादी संघटनांकडून होतोय आणि त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्तात हे सगळे शो आज सुरू झालेले आहेत। कोल्हापुरातली नेमकी काय स्थिती? कोल्हापुरात सुद्धा पठाण सिनेमा आहे तो प्रदर्शित झालेला आहे, मात्र कडक असा पोलीस बंदोबस्त आहे आणि या कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हा सगळा सिनेमा प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर रिलायन्स मॉलच्या बाहेर मी आहे आणि आयनॉक्सच्या या थिएटरमध्ये या ठिकाणी सिनेमा प्रदर्शित होते, मात्र कोणत्याही पोस्टर विना हा सिनेमा प्रदर्शित होताना या ठिकाणी पाहायला मिळते। दक्षता आहे ती सगळ्या पातळीवरची पोलीस या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। आज जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी आहे ती कसून केली जाते आणि त्यानंतरच त्यांना आत आहे तो प्रवेश दिला जातोय। एकूणच पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटना या सिनेमाच्या विरोधात आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा या सिनेमाच्या निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दक्ष झाल्याचं पाहायला मिळते। सिनेमागृहात जाणाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जाते आणि या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त ज्या सिनेमागृहाबाहेर हा चित्रपट ज्या सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे त्या सिनेमागृहाच्या बाहेर असा पद्धतीचा कडक असा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते। मात्र सकाळच्या सत्रामध्ये या सिनेमाचा आढावा घ्यायचा झाला तर सकाळच्या सत्रामध्ये थंडा प्रतिसाद आहे तो या सिनेमाला पाहायला मिळालाय। मात्र दुपारच्या सत्रामध्ये आता नेमकं प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र पोस्टर विना हा सिनेमा सध्या प्रदर्शित होताना पाहायला मिळतोय आणि सिनेमागृहाच्या बाहेर कडक असा पोलीस बंदोबस्त नेमल्याचं दृश्य कोल्हापूरमध्ये दिसून येत आहे। बरं अजिंक्य, ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। कोल्हापुरात सध्या तरी या चित्रपटाला थंड असा प्रतिसाद दिसतोय, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चित्रपटगृहांबाहेर एकतर चित्रपटाचे पोस्टर्स लावले गेलेले नाहीयेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय।